नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आस विद्यालयातर्फे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत करते. आपल्या आस विद्यालयाने अतिशय उत्तम असा उपक्रम संपूर्णपणे चांगल्या शिक्षण हे आपल्या विद्यार्थी मित्रांना मिळण्यासाठी हा आखलेला आहे. अगदी अनुभवी शिक्षक आणि व्यवस्थित तंत्रज्ञान वापरून पूर्ण असा संपूर्णपणे अभ्यास आपल्या विद्यार्थी सगळ्या मित्रांसोबत अगदी हसत-खेळत करण्याचा जो हा उपक्रम आहे, तो अतिशय चांगला आहे. जेणेकरून की आपले सर्व काही विद्यार्थी ह्याचा चांगला आणि उत्तम असा लाभ घेतील आणि त्यांना अभ्यासामध्ये काहीच अडचण निर्माण होणार नाही. जसं की आपण उपक्रमातून आणि आपला शिक्षक म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर चर्चा करतो, मुद्दे स्पष्ट करतो आणि शिवाय आपलं पाठ्यपुस्तक तर आपलं उघडं असतंच आपल्याबरोबर जेव्हा आपण कोणता पण धडा शिकतो ते. त्याच्या खाली जे स्वाध्याय असतात त्याच्यात मधले सुद्धा काही प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू शकतो. आणि शिवाय उपक्रमातला जो अभ्यास आहे त्याच्यावरती सुद्धा. म्हणजे एकंदरीत संपूर्णपणे आपल्या आस विद्यालयाने सर्वतोपरी आपला विद्यार्थी कसा पूर्णपणे गुणसंपन्न होऊ शकतो, सगळं काही त्याला आत्मसात होऊ शकतो, असा एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी आखलेला आहे. आणि खरोखरच त्याच्याद्वारे आम्ही सर्व शिक्षक, सर्व विषयांचे शिक्षक तुम्हा सगळ्यांचं ह्याच्यामध्ये स्वागत करून आता मी तुमच्या समाजशास्त्राची शिक्षिका सुनीता, आता आपण सुरुवात करत आहोत आपल्या अभ्यासासाठी. तर आता आपण शिकत आहोत राज्यशास्त्र म्हणजे आपलं नागरिक शास्त्र आणि त्याचा आहे चौथा धडा सामाजिक व राजकीय चळवळी. चला तर मग आता आपण शिकणार आहोत. तर आता आपण बघूया आपल्या मुद्द्यामध्ये की एका स्थानिक वर्तमानपत्रातली ही बातमी वाचा. काय आहे बघूया. बालविवाहा विरोधीच्या चळवळीला बरेच यश आले असून बालविवाहाच्या प्रमाणात सुमारे 50% घट झाली आहे. आता बालविवाह म्हणजे तुम्हाला माहित असेलच की अगदी लहान वयात म्हणजे ज्या वयात आपल्याला काहीच कळत नाही, अगदी हसण्या खेळण्याचं बागडण्याचं असं ते वय असतं. कुमार अवस्थेतलं नाही, त्याच्यापेक्षा लहान, एकदम लहान. कधी कधी तर पाळण्यामध्येच लग्न लावतात अशा रीतीने, म्हणजे तो बालविवाहच होतो. म्हणजे लहानपणीच मुला मुलीला काहीच कळत नाही की आपण कुणाशी लग्न करतोय किंवा काय आहे, त्याला बालविवाह म्हणतात. ते आई वडील लहानपणीच करतात, तो बालविवाह. तर आता ह्या चळवळीला, ह्या विरोधाला खूप यश आलेलं आहे आणि जवळजवळ आपल्या मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे की 50% घट त्याच्यामध्ये झालेली. आणि या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी खूप सजगपणे काम केलं. म्हणजे कोणालाही न दुखवता, ह्या समाजाला पण न दुखवता त्याचं महत्व पटवून देणं की बालविवाह हा करणं चुकीचं आहे. कारण ज्या वयामध्ये ज्यांना काहीच कळत नाही अशा मुलीला आणि मुलाला जर का एकत्र काही बंधनात बांधलं आणि त्याच बंधनात बांधून बांधून पुढे पुढे नेलं तर कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ही समजावून व्यवस्थित उमजून घेऊन आणि व्यवस्थित अगदी समजण्याचं, समजून देण्याचं काम ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि मग हुंडा विरोधी चळवळीच्या कार्यकर्त्यांनाही त्यांना मदत केली. जे कार्यकर्ते असतात त्यांनी सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. आणि मग याच परिसरामध्ये आता कुपोषणाविरुद्ध मोहीम हाती घेणं आवश्यक आहे. कारण गरिबी आणि कुपोषण या आणखी दखल घेण्याजोग्या समस्या आहेत. आता पत्रातल्या या बातमीत चळवळीचा उल्लेख आहे आणि त्याचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? आणि या बातमीमध्ये सुट्टे सुट्टे असे एक एक विषय दिसत आहेत. म्हणजे चळवळी एकाच विषयाशी संबंधित असतात का? व चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास ती अधिक प्रभावी होईल असं तुम्हाला वाटतं का? पुढे बघूया. आपल्या मागील पाठामध्ये आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांविषयी जाणून घेतलं. म्हणजे राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात, मग निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतात.
त्याचा प्रयत्न करतात. सोडवतात म्हणजे कधी कधी असं होतं की त्यांना पूर्णपणे तो प्रश्न सोडवता येत नाही, परंतु ते प्रयत्न मात्र जरूर करतात. आणि राजकीय पक्षांची भूमिका ही सर्वसमावेशक स्वरूपाची अशी असते. मग त्यांना कोणत्या तरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून हे चालत नाही. तर सार्वजनिक स्वच्छतेपासून ते अवकाश संशोधनापर्यंतच्या सगळ्या बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून हा विचार करावा लागतो आणि मग त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागतो. मग समाजातल्या सर्व समाज घटकांच्या या समस्यांसाठी राजकीय पक्षांकडे काही कार्यक्रम असावा लागतो. म्हणजे चला आता हा अडचण आहे, ही समस्या आहे, तर चला आपण हे करू, असं नाही. तर त्याच्यासाठी एक सूची करावी लागते, एक कार्यक्रम आखावा लागतो. आठवड्यातले 2 दिवस ह्या प्रश्नाकडे आपल्याला जायचंय, तो सोडवायचा आहे. आठवड्यातले त्याच्या पुढचे 2 दिवस मग दुसरी समस्या असेल, अडचण असेल, त्याच्यावरती काही तोडगा काढून मग त्याच्यावरती काय उपाययोजना, ह्याच्यावरती असा एक सगळी सूची बनावी लागते. त्याच्यानंतर एक कार्यक्रम असावा लागतो की काही कार्यकर्ते इकडे जाणार, काही कार्यकर्ते इकडे जाणार, अशा रीतीने. पुढे बघूया, शेतकरी, कामगार, उद्योजक, महिला, युवा वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती अशा सगळ्यांचा विचार करूनच राष्ट्रीय पक्ष ही धोरणं ठरवतात. बघा, जी अडचण आणि जी काही समस्या असते ते फक्त एकाच वर्गापुरता सीमित नसते, तर प्रत्येक क्षेत्रातल्या वर्गाला ह्याला तोंड द्यावं लागतं. मग त्याच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्यांचा विचार करणं हे राजकीय पक्षाला अतिशय महत्वाचं असतं, कारण त्याच्या पुढेच मग धोरणं ठरवता येतात. पुढे बघूया, आता चळवळीत का चळवळी करायच्या, तर समाजातल्या सगळ्याच व्यक्तींना राजकीय पक्षामध्ये सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणं हे शक्य असतंच असं नाही होत, बरोबर. मग काही लोक काय करतात, तर एखाद्याच प्रश्न घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करतात. काय करतात, एकच प्रश्न घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करतात आणि मग त्या प्रश्नाचा पाठपुरवठा करतात. नुसतं काय आहे त्याच्यामध्ये, काय अडचण आहे, समस्या काय आहे, तोडगे काय निघू शकतात, त्याच्यावर काय उपाययोजना आहे, याच्या सगळ्याचा पाठपुरावा केला जातो. आणि मग त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. मग सातत्यानं असं कृतीशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष आणि सरकारवर दबाव आणण्याचं काम केलं जातं. आणि मग यालाच काय म्हणतात, या सगळ्या सामूहिक कृतींना चळवळ असं म्हणतात. आले लक्षात, या सामूहिक कृतींना चळवळ असं म्हणतात. मग अशी ही सामूहिक कृती हा एक चळवळीचा जणू काय गाभाच असतो. आणि मग लोकशाहीमध्ये या चळवळींना फार महत्व असते, कारण अशा चळवळीतूनच काय काय उत्पन्न निर्माण होऊ शकतं, बरोबर. पुढे बघूया, चळवळीतून अनेक प्रश्न सार्वजनिक असे ह्या क्षेत्रामध्ये चर्चेमध्ये येतात. आणि असे बरेच प्रश्न असतात. आपण बघितलंच की शेतकरी वर्गाचे आहेत, त्याच्या प्रत्येक ह्या वर्गातले आहेत, म्हणजे कामगार लोकांचे आहेत. मग त्या कामगार लोकांमध्ये सुद्धा युवा लोक म्हणजे तरुण लोक आहेत, काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत, काही बाल व्यक्ती आहेत, म्हणजे सगळ्यांचे प्रश्न हे चर्चेत येतात. आणि मग शासनाला त्या सगळ्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते. प्रत्येक प्रश्न बघावा लागतो की कसं काय आहे, ह्या व्यक्तीला काय समस्या आहे, काय अडचण आहे, त्याच्यातून मग त्याच्यावर काय उपाययोजना करावी लागेल किंवा काय तोडगा काढावा लागेल, ह्याच्यावर सगळ्याची दखल घ्यावी लागते. आणि मग त्याप्रमाणे काय करतात, तर चळवळीतले हे नेते आणि कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नाच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवतात. बघा, कुठलाही जर प्रश्न असेल तर त्याचा जो आढावा असतो त्याच्या आयुष्यातला किंवा काय अडचण कुठून सुरुवात झालेली आहे, या सगळ्या गोष्टीची एक चर्चा होते आणि ती सगळी आवश्यक माहिती नमूद केली जाते. आणि मग ती संबंधित अशा प्रश्नांच्या सगळी ती माहिती आपल्याला एकत्रपणे चर्चा करावी लागते. आणि मग ते त्याच्यावरती ते धोरण आखताना अशा माहितीचा शासनाला उपयोग होतो. शासन म्हणजे सगळ्या व्यक्ती म्हणून ते शासन जे करतात त्यांना ही माहिती देणं आवश्यक असते, मग त्याच्यानंतर त्याच्यावर उपाययोजनाही केली जाते. मग अशा शासनांच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठी
काही चळवळी उभ्या केल्या जातात. आता बघा, काही काम करताना सुद्धा त्या त्या कामासाठी आता काही दुसऱ्या पक्षाला असं वाटत असेल किंवा विरोधकांना वाटत असेल की काही ह्याच्यावर तोडगा काढताना काहीतरी लांबड लागते किंवा काहीतरी चुकीचं होतंय, तर त्याच्या विरुद्धात सुद्धा एक चळवळ सुरू होते की नाही, हा प्रश्न अशा रीतीने नाही तर अशा पद्धतीने सोडवायचा आहे. बरोबर. आता पुढे आपण जाऊया, तसं तसं आपल्याला स्पष्ट होत जाईल ते. मग निषेध अथवा प्रतिकार करण्याचा हक्क म्हणजे राईट टू प्रोटेस्ट हा लोकशाहीतील एक महत्वाचा हक्क आहे. परंतु तो अत्यंत संयमानं आणि जबाबदारीने वापरला पाहिजे. कोणाला पण जाऊन आपण असं विरोध नाही करू शकत. तर पहिल्यांदा वस्तुस्थिती आपण हाताळावी लागते, बघावं लागतं की काय आहे, काय होत आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला निर्णय त्याच्यावरती त्याच्या अडचणीवर देताना काही खूप कालावधी लागतोय का, किंवा त्याच्यावर तोडगा काढण्यास ही लोक असमर्थ आहेत का, हे सगळं बघून, हा सगळा चर्चा करून सुद्धा त्या दुसऱ्या पक्षाला किंवा दुसऱ्या लोकांना ही चळवळ करताना अतिशय प्रतिकार करण्यासाठी सुद्धा सगळा विचार करावा लागतो. विचार विनिमय करूनच त्याच्यावरती त्यांना तोडगा काढावा लागतो. म्हणजे काय, तर त्याच्यावरती विरोध करायचा की नाही, तुम्ही अशा रीतीने हा प्रश्न सोडवावा, अशा रीतीने. मग त्याच्यासाठी संयम असणं अतिशय जरुरीचं आहे. अगदी धाकड धोपाटा, अगदी पूर्ण अगदी मारामाऱ्या करत नाही, तर शांततेने हा प्रश्न जितका सोडवता येईल तितका ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. आल्या लक्षात इथपर्यंत? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या संदर्भामध्ये? तुम्हाला खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या ह्याच्यामध्ये मी एकच प्रश्न घातलाय. भारतातील शेतकरी चळवळीचं स्वरूप हे स्पष्ट करायचंय. आता ह्या उपक्रमातून तुम्हाला चळवळी समजली, कशी करतात ते समजली, त्याच्यामध्ये विरोध निषेध कसा करतात, तो जो विरोध करतात ती चळवळ करणारे सुद्धा कशा रीतीने त्याच्यामध्ये भाग घेतात. मग आता हा सगळा आढावा घेऊन तुम्ही पाठ्यपुस्तक वाचून ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. अर्थात तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित ते नमूद करा. चला तर मग आता आपण पुढे जाऊया.